नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये राज्यपाल लालजी टंडन यांनी सांगूनही बहुमत चाचणी झाली नाही। तिथल्या विधानसभेच्या अध्यक्षांनी राज्यपालांचा आदेश धुडकावून लावला। कमलनाथ यांनी बहुमत चाचणीला सामोरं जाणं टाळल्यामुळे भाजपानं त्यांचा फैसला आता न्यायालयाकडून अपेक्षित केला आहे। माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विधानसभेच्या कामकाजाच्या प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागितली आहे। कमलनाथ बहुमत चाचणीला घाबरतायत का? राज्यपालांचे आदेश धुडकावून विधानसभा अध्यक्षांनी चूक केली की मध्य प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष योग्य वागले? न्यायालयात या प्रकरणातलं काय लक्षात घेतलं जाईल? आणि इतकंच नाही तर बहुमत चाचणी कशी करावी हे राज्यपालांच्या आदेशामध्ये सुस्पष्ट असतानाही सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात वेगळे काय सांगणार? कमलनाथ मैदानातून पळ काढत आहेत का? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा। मध्य प्रदेशचा सर्वोच्च फैसला। मध्य प्रदेशच्या या आजच्या चर्चेच्या संदर्भात आपल्याबरोबर कोण मान्यवर सहभागी होत आहेत त्यांचा परिचय करून देतो। आपल्यासोबत मध्य प्रदेशहून जोडले गेलेले आहेत वरिष्ठ पत्रकार अजय बोकील। मध्य प्रदेशच्या सर्व घडामोडींवर त्यांचं अत्यंत बारीक लक्ष असतं। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत। काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये आपल्यासोबत आहेत। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ विश्लेषक जयंत माइंडकर आणि नागपूरहून जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ विश्लेषक संजय तिवारी। या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करतोय। आत्ताच्या घडीला अजय बोकील यांना अत्यंत स्वाभाविकरित्या पहिला प्रश्न। अजय बोकील, आज जे विधानसभेत घडलं, मध्य प्रदेशच्या विधानसभेत जे काही घडलं ते अपेक्षित होतं का की यापेक्षा वेगळी कुठली रचना लागलेली होती? आज विधानसभेत जे काय घडलं ते फारसं अनपेक्षित नव्हतं। कारण ज्या प्रकारे दोन्ही काँग्रेस आणि बीजेपी यांची जी स्ट्रॅटेजी आखली जात होती त्यामुळे ते ठरलं होतं की ते लोक प्रोटेस्ट करता प्रेशर टाकतील बीजेपी आणि काँग्रेस त्याला होऊ देणार नाही। गंमत ही तुम्ही आज बघा की विधानसभा जी स्थगित झाली ती या कारणाने झाली नाही। स्पीकरांनी म्हटलं की राज्यामध्ये कोरोना पसरतोय आणि विधानसभा सदस्यांनाही कोरोना होण्याची भीती आहे, म्हणून ही विधानसभा 26 मार्चमध्ये स्थगित करण्यात येते आहे। तर आता परिस्थिती अशी झालेली आहे की बहुमत वास्तविक कोणाकडेच नाहीये, पण दोघांचा दावा आहे की आमच्याकडे बहुमत आहे आणि बीजेपी पण याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात गेलेली आहे। आता दिग्विजय सिंग यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की बीजेपीकडे बहुमत नाही म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाकडे जवळ जातोय। तर न्याय मागायला आता तिथे दोन्ही पक्ष या संपूर्ण प्रकरणातले महत्वाचे पार्टी आहेत ते दोन्ही पक्ष सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत। हाच आरोप ठेवतात की काँग्रेस म्हणते की बीजेपीकडे बहुमत नाही, बीजेपी म्हणते काँग्रेसकडे बहुमत नाही, म्हणून आम्ही न्याय मागायला सुप्रीम कोर्टाकडे आलेलो आहोत। बर, मग भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च न्यायालयात म्हणणं काय आहे? भारतीय जनता पार्टी हा स्टँड मांडेल आहे। म्हणजे आज त्यांनी मला याचिका दाखल केली, त्यामध्ये आता सुप्रीम कोर्ट त्याचं ज्ञान घेईल। त्यांचं म्हणणं आहे की यांच्याकडे बहुमत नाही आणि राज्यपालांनी फ्लोर टेस्ट करता जो आदेश दिला होता तो यांनी स्पीकरांनी मान्य केला नाही, हे त्यांचं उल्लंघन आहे। याच्यामुळे फ्लोर टेस्ट करा सुप्रीम कोर्टाकडे गाईडलाईन द्यावी काहीतरी किंवा आदेश द्यावा। अच्छा, आणि आताच्या घडीला आणखीन एक अशी माहिती येते की दिग्विजय सिंग आणि त्याचबरोबर शिवराज सिंग यांच्या एकूणच दाव्यांना जरी बाजूला ठेवलं तरी पण भारतीय जनता पार्टीचा प्रमुख मुद्दा या संपूर्ण प्रकरणामधला असा दिसून येतोय की उद्याच्या उद्या म्हणजे मंगळवारी ही बहुमत चाचणी झाली पाहिजे। भारतीय जनता पार्टीने मंगळवारचा मुहूर्त का निवडला असावा? मंगळवारचा मुहूर्त निवडला असा असं वाटत नाही, पण त्यांचा जोर याच्यावरती जितक्या लवकरात लवकर प्रोटेस्ट होईल तितकं चांगलं आहे। कारण प्रॉब्लेम हा पण आहे की बेंगलोरमध्ये ज्यांनी 22 एमएलएचा ठेवलंय त्यातनं 6 जर चौथीला गेली तर त्या लोकांना किती चौथीला 26 मार्च त्यांनी तारीख दिली म्हणजे हाऊस स्थगित झालं तर 10 दिवस पुन्हा त्यांना त्यांचे ठेवावं लागणार आहे। तर भीती ही पण आहे की जे एमएलए आमदार सुटतील तर काय होईल? कारण हे 16 आमदारांमध्ये सगळा दारोमदार आहे
हे जर अच्छा. बीजेपीला आणि सपोर्ट केला तर यांचं सरकार आहे. थोडक्यात काँग्रेसमध्ये काय, परत गेले. हातात आलेला डाव कोणालाही गमवायचा नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं आत्ताच्या घडीला बहुमत चाचणी मध्य प्रदेशमध्ये तातडीनं होणं गरजेचं आहे. राज्यपालांनी दिलेले आदेश अत्यंत सुस्पष्ट असताना सुद्धा ही बहुमत चाचणी आज विधानसभेत झाली नाही. विश्वास पाठक आपल्या सोबत आहेत. विश्वासराव, तुमच्या लेखी राज्यपालांचे हे आदेश अव्हेरून विधानसभा अध्यक्षांनी चूक केली की नाही केली? मुळामध्ये मध्य प्रदेशमध्ये एक 8-10 दिवसापासून एक संविधानिक ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल इश्यूज निर्माण झालेले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्याच्यानंतर मग 22 आमदारांनी ज्या प्रकारचा राजीनामा दिलाय त्यामुळे कमलनाथांचं सरकार हे अल्पमतात आलेलं आहे. त्यामुळे राज्यपाल जे तिथल्या म्हणजे कॉन्स्टिट्युशनल हेड असतात आणि तिथल्या राज्याचं स्थायी किंवा स्टेबिलिटी बघणं हे त्यांचं कर्तव्य असतं. त्यामुळे त्यांनी तिकडे स्पष्ट आदेश दिले जे त्यांच्या अधिकारामध्ये आहे की फ्लोअर ऑफ द हाऊसवर तुम्ही बहुमत सिद्ध करा. असं सांगितल्यानंतर कमलनाथांनी आणि त्या अध्यक्षांनी काँग्रेसने हा जो काही डाव केलाय हा डाव काही जास्त दिवस चालणार नाही. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये याचा निर्णय येणारच आहे. निर्णय एवढ्यासाठी येणार आहे की इथे स्पष्ट बहुमत नसलेलं सरकार असल्यामुळे ताबडतोब तिथे सिच्युएशन रिस्टोर करणं हे आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाचं जर आपण आताचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर सुप्रीम कोर्ट जास्त दिवस देण्याच्या भानगडीत पडत नाही. 10 दिवस 15 दिवस. कर्नाटकमध्ये देखील जेव्हा 15 दिवस राज्यपालांनी मागितलं ते सुप्रीम कोर्टाने सांगितले 3 दिवसात करा. त्यामुळे इथे देखील सुप्रीम कोर्ट त्याच दिशेने जाईल. आणि तुम्ही मला असं वाटतं विश्वासराव, कर्नाटकच्या पेक्षा महाराष्ट्राचंही उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रकरणामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारे जास्तीची मुदत दिली गेली नाही. हेही एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. आपल्यासोबत नीला लिमये जोडल्या गेल्या आहेत. नीला लिमये, आता एक थेट प्रश्न असा की राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की कशा प्रकारे बहुमत चाचणी झाली पाहिजे. या सर्व गोष्टींना दुर्लक्षण्याचं आजचं कारण हे कोरोना हेच वाटतं अत्यंत स्पष्टपणे? नीला लिमये, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय? ठीक आहे, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचला नाहीये. जयंत माइंडकर आहेत आपल्यासोबत. जयंत माइंडकर, मध्य प्रदेशामध्ये कोरोनाच्या आडून सिंहासन वाचवण्याची धडपड आहे का? हो, ही फॅक्ट आहे. बर, आणि मग अशा प्रकारे ही कोरोनाच्या आडून सिंहासन वाचवण्याची धडपड का करावी लागते? याचं कारण, जर अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर विरोधी कायदा 2/3 आमदार तुम्ही फुटले तरच आम्ही तुमचं पक्षांतर मान्य करू, या एका अतिशय चांगल्या लोकशाहीला पोषक असलेल्या कायद्याचं भाजपद्वारे आतापर्यंत 3 वेळा खुलेआम ऑपरेशन लोटस हे नाव देऊन 2008, 2018 दोन्ही वेळेला कर्नाटकात आणि आता 2020ला मध्य प्रदेशात आतापर्यंत 3 वेळेला किमान 2 राज्य 3 वेळेला मिळून आतापर्यंत सुमारे 50 आमदारांचे राजीनामे घेऊन त्यांच्या जागी पुन्हा रिइलेक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये आरोप असे झाले आहेत की राजीनामे घेतानाही त्यांना पैसे दिले गेले असे आरोप झालेले आहेत तथाकथित, आणि पुन्हा त्यांना नवीन पक्षातून तिकीट देऊन निवडून आणायचं आणि नंतर आपला पक्ष म्हणजे जी टोटल हाऊसची मेजॉरिटी आहे ती कमी करायची आणि नंतर आपल्या पक्षाला मेजॉरिटी घ्यायची आणि आपण सत्तेवर येऊन बसायचं. हा जो प्रकार 3 वेळेला होतोय, हा 3 वेळा झाल्यानंतर समजा त्याला काउंटर करण्याकरता कोणी असा कोरोनाच्या मागून तुमच्या दृष्टीने केलेलं असेल, अच्छा, तर म्हणजे ते कोरोनाच्या आडून झालेलं मी मान्य करतो, ही फॅक्ट आहे, ते कोरोनाच्या आडून केलेलं आहे. हे कोरोनाच्या आडून केलं इतक्या विश्लेषकांनाही वाटतंय. नीला लिमयेंकडे या निमित्तानं जायला हवं. नीला लिमये, माझा प्रश्न सुरू करण्यापूर्वी आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का हे जाणून घ्यायचंय. हो, आत्ताच यायला लागला खरं तर आवाज. आधीची चर्चा मला काही ऐकू येत नाही. बरं, मी त्याचा संदर्भ आपल्याला देतो. नीलाताई, प्रश्न इथे उपस्थित असा झालाय की कोरोनाच्या आडून सिंहासन वाचवण्याची धडपड कमलनाथ करतायत, तर तशा प्रकारची धडपड करण्याची त्यांच्यावर आलेली वेळ ही कितपत नैतिक आणि कितपत अनैतिक? मला असं वाटतं की एकूण ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे, आमचे पूर्वीचे काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्यजी तिकडे गेल्यानंतर ही एक अचानकपणे उद्भवलेली स्थिती आहे आणि त्याच्यानंतर कोणताही पक्ष जो सत्तेत असतो आधी, आणि तुम्हाला माहिती आहे की एक हाती काँग्रेसची सत्ता तिथं नव्हती,
तिकडे एक ज्याला आपण म्हणतो समान धर्मीय म्हणजे सर्वधर्म समभावी लोकशाहीवादी समविचारी असा शब्द खरं योग्य राहील तुमच्यासाठी. हा जास्त योग्य शब्द बरोबर आहे, पण अनेकदा काही समविचारी पण इकडे तिकडे जातात. महाराष्ट्राचा संदर्भ देता का आपण? नाही अहो, त्यांनीच म्हटलंय महाराष्ट्रात की आम्ही कोणाची फसवणूक केली, हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे आणि मोठ्या नेत्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की एक त्यावेळी सुद्धा आम्ही 2 नंबर लावतो, एक हाती सत्ता येईल अशी स्थिती नव्हती. असं असताना मध्य प्रदेशातलं सरकार आलं आणि त्यानंतर अचानक एक महत्वाचा नेता तिकडे गेल्यानंतर जी परिस्थिती तयार होते त्याला तोंड द्यावं लागतं. आणि आमच्या ताई, या राजकीय परिस्थितीला तोंड देताना कोरोनाच्या पदराआड लपायची गरज काय? नाही असं आहे की हा निर्णय कोणी घेतलेला आहे, हा काय काँग्रेसने पुढे आणलेली गोष्ट नाही. हा राज्यपालांनी सांगितल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलेली गोष्ट आहे आणि ती त्यांनी मान्य करून आता सुप्रीम कोर्टात गेलंय ना भारतीय जनता पक्ष, त्यामुळे त्याचा निर्णय होईल. हे बघा असं आहे की तुम्ही इथे सुद्धा जर पाहिलं तर मेजॉरिटी म्हणजे बहुमत सिद्ध करायला 4 दिवस घेतलेले होते, मग त्याच्यानंतर ते 2 दिवस करण्यात आले. मग सगळं हल्ली तर ते इतकं रूढ झाल्यासारखं वाटतं मला, सर्व पक्षीय झालंय की आपल्याच आमदारांना इकडे तिकडे घेऊन जायचं. मला असं वाटतं जरी मी काँग्रेस पक्षातले असले तरी एक जबाबदार नागरिक म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही आमदारांना कोणत्याही पक्षाच्या आणि हे सर्व पक्षीय आमदारांना करावं लागतं की त्यांना इकडे तिकडे घेऊन जावं लागतं. आणि ती स्थिती आज आहे, आता हा राजकारणातला आज स्थिती आहे. ठीक आहे, मला यावर विश्वास पाठक यांना बोलतं करायचं आहे. विश्वास पाठक, ही सगळी परिस्थिती भारतीय जनता पार्टीमुळे तयार झाली आहे, हाही एक काँग्रेसचा बचाव आहे. तुमचं उत्तर अपेक्षित करतो. नाही, आपण चर्चा मध्य प्रदेश पुरतीच जर मर्यादित केली तर हे लक्षात येईल की मागच्या असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात जास्त वोट शेअर घेऊन निवडून आलेला पक्ष आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आमच्याकडे भरपूर जागा होत्या. तरी काँग्रेसने जोडतोड करून तिकडे सरकार बदललं, आम्ही त्यांना सपोर्ट केलं. वर्ष 1.25 वर्ष ते सरकार चालू होतं. मात्र ज्या प्रकारे तिकडे घटना चालू होत्या, पूर्ण निष्क्रिय असं सरकार झालं होतं, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ही निर्माण आणि आम्ही हे म्हणत नाहीये, हे त्यांचे 18 वर्ष जुने असे ज्योतिरादित्य सिंधिया म्हणत आहे की टोटली कामं बंद, आमदारांचे कामं बंद, फक्त भ्रष्टाचार चालू आहे. त्यामुळे त्यांच्या 22 आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये तोंड दाखवायचं असतं म्हणून त्यांनी ते राजीनामा दिलेले आहेत. आता ते खरं राजीनामे स्वीकारणं हे अध्यक्षांना अपेक्षित होतं, मात्र त्यांनी 22 पैकी 6 जणांना सिलेक्टिव्हली त्यांनी राजीनामे स्वीकारले. इथूनच काँग्रेसचं आणि त्या अध्यक्षांचं राजकारण सुरू झालं. आता कोरोना व्हायरसच्या आड येऊन यांना काय बिवायचं? खरं तर कोरोना व्हायरस जर असेल तर उद्या ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हेच बघणार आहे की कोरोना व्हायरस असताना किंवा अशा प्रकारचे प्रसंग असताना एक स्टेबल गव्हर्नमेंट असणं आवश्यक आहे. तुम्ही असं डिले करू शकत नाही. अगदी. त्यामुळे उद्या यांना नक्की चपराक बसेल, ताबडतोब फ्लोअर टेस्ट होईल आणि फ्लोअर टेस्टवर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नीला लिमये, राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे. देशात ज्या वेळेला कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा विषय राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित झालेला आहे, त्यावेळेला मध्य प्रदेशामधलं सरकार अस्थिर आहे हे मान्य करण्याची स्थिती निर्माण होतीये की काय विधानसभेमध्ये? मला असं वाटतं की पाठकजी जे आधी बोलले ना तिथपासून मी सुरुवात करते की काहीतरी कामं तिकडे होत नाहीयेत म्हणून आमदार तिकडे गेले ही स्थिती नाही. काँग्रेस अंतर्गतच ज्या 2 गोष्टी समोर आल्या, जे 2 नेते ज्यांची अनेक वर्ष आपल्याला माहिती आहे जेव्हापासून सरकार आलं ही चर्चा सुरू होती, आपापसातल्या गोष्टींमुळे ते तिकडे गेले. ही अशी स्थिती आहे. स्थिर सरकार असावं हे आपल्याला मान्यच आहे आणि मला असं वाटतं कमलनाथजी एक जबाबदार व्यक्ती आहेत. आपल्याकडे मी असं म्हणणार नाही, तेच एक सध्या तरी देशात असं आहे, कुठचंही राज्य असलं आणि कोणताही पक्ष असला तरी अशी जेव्हा राष्ट्रीय आपत्ती येते तेव्हा आपण त्याच्या मागे उभे राहतो आणि कमलनाथजी त्या रीतीने स्थिर सरकार असो नसो आज ते मुख्यमंत्री आहेत, असं असताना निश्चितपणे ते त्याच्यामध्ये पूर्ण प्रयत्नशील असतील. सरकार म्हणून तुमच्या लेखी कमलनाथ प्रयत्नशील असतील. मला संजय तिवारींना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. संजय तिवारी, एकूणच मध्य प्रदेशातल्या काँग्रेसची स्थिती कशी झाली आहे हे सांगायचं असेल तर एक शेर आठवतो की अपनों ने मुझे लूटा, गैरों में कहां दम था, मेरी कश्ती वहीं डूबी जहां पानी कम था.
अशा प्रकारचा एक शेर आहे. काँग्रेसमधली परिस्थिती आणि खास करून मध्य प्रदेशातली यापेक्षा वेगळी दिसत नाही. बरोबर आहे प्रसादजी. काँग्रेसमध्ये जे काही घडलेलं आहे 9 तारखेपासून जे काही घडतंय ते आपण सगळं बघतोच आहे. आता करोनाचा विषय निघाला. करोना वास्तविक पाहता व्हायरस आहे. व्हायरसला जीव नसतो. त्याला जर जीव राहिला असता तर तो त्याच्या नावाने हे जे काही केलं जात आहे तर तो रडला असता. कारण मला सांगा, जर करोनाची भीती आहे तर मग राजस्थानच्या जयपूरच्या रिसॉर्टमध्ये आमदार कशाला फिरतात? त्यांना करोनाची भीती नाही का? मग कशाला घेऊन गेले तिकडे? किंवा काही आमदार बेंगलोरमध्ये रिसॉर्टमध्ये आहेत, त्यांना करोनाची भीती नाही का? आणि भोपाळमध्ये आल्यानंतरच करोना होणार आहे अशी काही स्थिती आहे का? त्यामुळे हे जे काही घडतंय हे ते सगळा देश बघतो आहे आणि याच्यासाठी काहीतरी मूलभूत स्टेप्स उचलल्या पाहिजे. स्पीकर आणि गव्हर्नर, राज्यपाल यांचे जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या आता आणखीन जास्त कठोरपणे स्पष्ट करण्याची गरज आलेली असं मला वाटतं. बर, मग या निमित्तानं जयंत माइंडकर, राज्यपालांचे आदेश धुडकावण्या इतपत हिंमत विधानसभा अध्यक्षांच्या कडून दाखवली जाते आणि तिथेच आक्षेप भारतीय जनता पार्टीचा दिसतो आहे की विधानसभा अध्यक्ष सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सोबत जाऊन राजकारण करतायत. हे इतकी हिंमत राजकारणात कशी येऊ शकते? मला थोडस भारतीय जनता पार्टीच्या आरोपाला त्यांनी जे मी आता 3 घटना सांगितल्या, या 3ही घटना ते स्वतः कसे वागलेले आहेत याची त्यांना आठवण करून द्यायची आहे. आणि मुळात माझं जे ऑब्जेक्शन आहे ते एक लक्षात घ्या. इथे आता मध्य प्रदेशात टच अँड गो सिच्युएशन आहे. मी मान्य करतो कदाचित काँग्रेस हरू शकते आणि कदाचित आपल्याला भारतीय जनता पार्टी सत्तेवर आलेली आहे, पुन्हा हे पाहायला लागू शकते. मी मान्य करतो. नाही, पाहायला लागू शकतं म्हणजे काय? ती पाहायला न लागावी अशी काही देव पाण्यात घालून बसले. पण आपण एक गोष्ट, आपण जो महत्वाचा मुद्दा आहे तो आपण नेहमी तो थोडासा नीलम लिमा यांनी त्याला टच केलं. प्रश्न असा आहे की आपण 22 आमदारांना कुठल्या तरी आमिषाला बळी पडून त्यांच्याकडनं राजीनामे घेतो आणि नंतर आपल्याला हवा तसा सारीपाट मांडतो, आपल्याला हवी ती बाजू निवडतो, आपण सत्तेच्या बाजूला बसतो आणि आता सांगतो की आता 230 ची 208 स्ट्रेंथ झाली आहे, 208 मध्ये 105 ही स्ट्रेंथ आम्ही असेल तर आम्ही जिंकू शकतो आणि आमच्याकडे 107 आहे, आम्ही जिंकलो. पण जयंत माइंडकर, हेच सगळं महाराष्ट्रात नारायण राणे प्रकरणात काँग्रेस करते. अगदी धन्यवाद तुम्ही हे विचारल्याबद्दल. एक लक्षात घ्या, तेव्हा काँग्रेस सत्तेवर होती आणि नारायण राणे यांनी जो पक्ष सोडला तो काँग्रेसनी त्यांना आपल्याकडे बोलावलं म्हणून सोडला की उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचे विळ्या भोपळ्या एवढं सख्य झालं आणि त्याच्यामुळे कंटाळून नारायण राणे यांनी आपल्या सहकार्यांच्या सह सोडला. याच्याबद्दल आपल्यासारख्यांनी अनेक वेळेला अनालिसिस केलेलं आहे. आपल्याला त्यातली वस्तुस्थिती माहिती आहे. ठीक आहे, मग एवढंच सांगायचं आहे की जेव्हा श्याम सावंत नारायण राणेंचे सहकारी हे मला वाटतं अलिबाग की कुठेतरी त्यांचा डिफीट झाला, त्यानंतर त्यांनी हे राजीनामा सत्र थांबवलं. ठीक आहे, विश्वास पाठकांचं उत्तर घेतो त्याच्यावर. विश्वास पाठक, अ नी केलं की चांगलं आणि ब नी केलं की वाईट अशी रचना विश्लेषणाची पण असायला लागली आहे का? नक्कीच. आजकाल विश्लेषक म्हटलं की त्यांना फक्त 3च दिसतात आहे. माइंडकरांना फक्त 3च केसेस दिसल्या आहे. 1947 नंतर असं कितीदा झालेलं आहे की 92ला बाबरी मस्जिद पडल्यानंतर ज्या प्रकारे सगळे राज्य डिझॉल्व्ह केले होते, या गोष्टी त्यांना दिसणार नाही. आता त्यांना तुम्ही चांगला प्रश्न विचारला, मात्र नारायण राणेला तुम्ही सपोर्ट करू शकता. मग इथे नारायण राणेंच्या जागी इथे ज्योतिरादित्य शिंदे आहेत. शिंदेना जसं वाटलं की मला इथे पक्षामध्ये घुमसट होते आहे, हा पक्ष भ्रष्टाचारी आहे, माझ्या मतदारसंघातले कामं होत नाहीये, तर काय 22 इथले आमदार राजीनामा देऊ शकत नाही का? विश्लेषण आजकाल सिलेक्टिव्ह झालेलं आहे प्रसादजी. अच्छा, माइंडकरांना उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. एक लक्षात घ्या, उलट 1992ला तुमचं सरकार जी काही 4 सरकार बरखास्त केली, कालच शरद पवारांनी म्हटलंय खरं तर आम्ही त्या आधीच बरखास्त केली असती
तर बाबरी पडली नसती. बाबरीच्या नंतर एक जे काही मिनिट, हा विषय झालेलं फारच हा, अगदी हा. मागे आणि चाललाय. त्याच्यामुळे आपण जरा नाही, माझं आपण म्हणणं आहे जरा- की हा. तुम्ही त्यांच्या विश्लेषणाच्या आक्षेपाबद्दल बोला. बाबरी विश्लेषणाचे पर्यंत आक्षेप जायचं नाही घेणारच आता. त्यांचे आणि माझे फार जिव्हाळ्याचे आजकाल संबंध अच्छा, झालेले ठीक आहे. मग ते त्याच्यामुळे तुमच्या ते- आपापसात त्याच्यामुळे शरद ते पवार म्हणजे घेणारच. ब्रह्मवाक्य नाहीये. मी त्यांच्या अशा शरद पवार म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये. नाही. त्यांनी जर आपले जे अनालिस्ट आहेत जे माझ्याबद्दल काय काय टीव्हीवर बोललेले ते विचारावं. इथे माझा ठीक फक्त आहे. बेसिक आपण प्रश्न आपण इतकाच चर्चा आहे. वैयक्तिक की पातळीवर exactly, न्यायची नाहीये. exactly. मला नीला लिमये शरद पवार म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. नाही, अहो काय तुमचे काय नरेंद्र मोदी म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहेत का? शरद पवार नाहीत तर किंवा बाबरी पाडणं म्हणजे काय देशभक्तीचं काम आहे का? चला मग या तुम्ही का बरं त्यांची भक्ती नाही करता हो? देशभक्ती पवारांची भक्ती तुम्ही काय करता? तुम्ही स्वतंत्र विश्लेषक आहात ना? तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही आपल्या विश्लेषक आहात ना? बरोबर मग सांगितलं, पवारांची हा का बरं आपण तुम्ही विषय भक्ती नाही वाढवून करता? नाही, पण तुम्ही वाढवताय. ठीक आहे. विश्वासराव, माझी विनंती आहे, हा विषय आपण इथे थांबू, कारण हा वैयक्तिक पातळीवर जाईल. विनाकारण चर्चेला वेगळं स्वरूप त्यात प्राप्त होईल. नीला लिमयेंकडे जातो. नीला लिमये, विधानसभा अध्यक्षांच्या वर्तनावर जर स्ट्रिक्चर्स आली, म्हणजे उद्या न्यायालयानंच ताशेरे ओढले, तर आपलं राजकारण नैतिक आहे हे म्हणण्याचा अधिकार कमलनाथ यांना असेल का? मला वाटतं असं मागच्या उदाहरणावरनं पण अनेक उदाहरणं देता येतील की जेव्हा कोर्टाकडनं एखादा न्यायालयाकडनं एखादा आदेश दिला जातो त्यावेळी काँग्रेस पक्ष त्यानुसार आपला व्यवहार ठेवते. हे आतापर्यंत काँग्रेस पक्षाची नीतिमत्ता म्हणायची तर ही निश्चित राहिलेली आहे. नीलाताई, काँग्रेसने सगळेच न्यायालयाचे निर्णय मान्य केलेत असं कृपया समज देऊ नका. लोकांना शहाबानं वाटू शकतं. नाही, मी आता पाठकजी जे म्हणाले त्याच्याकडे मला यायचं होतं. साधारणपणे असा मी शब्द वापरला प्रसाद. भूमिका होती सीए बद्दल काँग्रेसची काय भूमिका आहे? ट्रिपल तलाक बरोबर काँग्रेसची काय भूमिका आहे? हे बघा, हे विषयांना पाठकजी खूप बोलता येतील. इनफॅक्ट ते मला खूप जास्त महत्वाचे वाटतात आता, कारण त्यात मूलभूतरित्या या देशामध्ये जो आपला थ्रेड आहे ना एकजुटीचा आणि एकसंघ राहण्याचा, त्याला छेद देणारे सीए वगैरे मुद्दे आहेत. मी त्याच्यामध्ये जात नाही. पाठकजी, आता आपण ठीक आहे, आपण मध्य प्रदेशच्या मुद्द्यावर येऊ. हा, मध्य प्रदेशच्या मुद्द्यावर विधानसभा आपण जे नैतिकतेबद्दल बोलताना प्रसादजी, मी आपल्याला हे सांगू इच्छिते, मी पाठकजींना हे विचारते, महाराष्ट्रातले महत्वाचे भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटीलजी असं म्हणतात, अहो आता हे होळीला घडलं, आता आम्ही पाडव्याला महाराष्ट्रात घडवू. हे कोणाचं आहे? हे नैतिकता आहे का? म्हणजे तुम्ही घडवलं, जे पाडव्याला घडणार आहे ना ते अजून तसं दूर आहे. आपण महाराष्ट्रात ही चर्चा नको आणायला. घडवू असं म्हटलेलं घडणार असं म्हटलेलं आहे. प्रसादजी, मी असं म्हटलं याला नैतिकता म्हणायचं का? म्हणजे तुम्ही उघडे मान्य करता आम्ही. नीलाताई, मी काय विनंती करतो आपल्याला, पाडव्याला जे घडणार आहे ते भविष्यातलं आहे ना. नाही, पण नैतिकतेबद्दल आणि सरकार पाडण्याबद्दल भारतीय जनता पक्षाने बोलणं, हे मला असं वाटतं की ज्याला माईंकरांनी सुरुवातीला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे यातला त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. मग तो उत्तराखंडचा आहे, तो कुठचा आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये नैतिकता अनैतिकता याच्यामध्ये नको जाऊया. कधीही आम्ही असं म्हणत नाही आम्ही इथे करून दाखवलं. काय करून दाखवलं? सरकार पडून दाखवलं असं आम्ही म्हणत नाही. एवढी आमची नक्की नैतिकता आहे. बरं, ठीक आहे. तुमच्या या नैतिकतेच्या एका वेगळ्या व्याख्येवर भारतीय जनता पार्टीची प्रतिक्रिया लागेल. विश्वास पाठक, आपण बोलणार आहात. मला आता इथं दिलं तर हे सांगायचं आहे की चंद्रकांत दादांनी आम्ही घडवू असं कधी म्हटलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलं आहे की जे मध्य प्रदेशमध्ये घडलंय ते महाराष्ट्रात देखील घडणार आहेच, कारण तुम्हाला कुठे मेंटेन आहे ते महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हे घडणं ही काळ्या दगडावरची रेष आहे. दुसरं, काँग्रेसचं राज्य 65 वर्ष होतं, आमचं 10 वर्ष आहे आणि 100च्या वर 356 आर्टिकलचा उपयोग हे करण्यात आलेला आहे, उपयोग करण्यात आलेला आहे. तर भारतीय जनता पक्षाने जास्त वेळा केलं असं म्हणणं अजिबात बरोबर नाही, चुकीचं आहे. सर्वात जास्त 356चा किंवा राष्ट्रपती राजवटीचा जर कोणी उपयोग केला असेल तर तो काँग्रेसने केलेला आहे, हे लक्षात घ्या. या एका चर्चेत आणखीन एक मुद्दा मला संजय तिवारींना विचारावासा वाटतो आणि तो संजय तिवारींना याच संदर्भातला आहे की नैतिकतेच्या मुद्द्यावर जेव्हा जेव्हा राजकीय पक्षांना प्रश्न विचारले जातात ते एकमेकांकडे सरळ बोटं दाखवतात आणि कोणीच त्यात जबाबदारी घेत नाही. आता मध्य प्रदेशात जे काही सुरू आहे ते सुद्धा त्याच वाटेवर जाताना दिसतंय. संजय तिवारी. अगदी बरोबर.
अगदी बरोबर आहे प्रसादजी. नैतिकतेच्या मुद्द्यावरती एखाद्याला जर त्याची चूक दाखवली तर तो त्याच्याकडे 3 बोटं 4 बोटं वगैरे दाखवतो आणि हे सगळं आपण वारंवार बघतोय. पण आपण राज्यपालांच्या बद्दल जर आपण बोललो तर थोडक्यात आपल्याला बघावं लागेल की एक वेळ जेव्हा राज्यपालांना मुख्यमंत्री आणि कॅबिनेटची जो सल्ला असतो तो पाळावा असं अपेक्षित आहे. पण त्याच वेळेला राज्यपालाचे स्वतःचे डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत आणि ते अनडिफाईन्ड आहेत. त्यामुळे या गोंडस शब्दाखाली म्हणजे 84चं ते ठाकूर रामलाल जे आंध्रचे राज्यपाल झाले होते, हिमाचलचे माजी मुख्यमंत्री, आणि त्यांनी NTRना जसं घरी बसवलं होतं, किंवा मग त्याच्यानंतर 94 साली SR बोम्मई कर्नाटकमध्ये जे काही घडलं, मला हे म्हणायचं आहे की नैतिकता आणि या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी उपाय सुचवला पाहिजे की यापुढे तरी असं व्हायला नको. मला असं वाटतं की जेव्हा स्पीकरकडे 10th शेड्यूल म्हणा किंवा अँटी डिफेक्शनच्या बद्दल लक्ष देण्याचं त्यांचं खातं आहे, त्यांचा विभाग आहे, त्यांचा अखत्यार आहे, आणि इकडे राज्यपालांना बोलवण्याचा अधिकार आहे की तुम्ही सदनावरती सदनाच्या अजय बोकील आहेत आपल्यासोबत. संजयजी, अजय बोकील यांच्या इकडे एकदा पटकन मध्य प्रदेशातलं या संदर्भातलं काय प्रतिक्रियांचं जाळं उठलंय त्यावर बोलूयात. अजय बोकील, राज्यपालांच्या म्हणजे राज्यपालांच्या आदेशाला अवहेलनाच्या विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेबद्दल मध्य प्रदेशात काय प्रतिक्रिया आहे? नाही, प्रतिक्रिया असं आहे की या दोन्ही पार्ट्या आपापल्या हिशोबाने त्याला हे इंटरप्रिट करतात आहे. पण तुम्हाला एक महत्वाची बातमी मला देऊ इच्छितो की राज्यपालांनी पुन्हा आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, आता लेटेस्ट आहे की तुम्ही उद्या 17 मार्चला प्रोटेस्ट करा, आणि जर तुम्ही प्रोटेस्ट नाही केला तर हे समजलं जाईल की तुमच्याकडे बहुमत नाही आहे. याचा अर्थ आहे की आता हा जो वाद आहे हा आणखी जास्त गंभीर झालेला आहे आणि उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल ते बघायचं. अगदी अजय बोकील यांनी या निमित्ताने एक अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी या कार्यक्रमात दिलेली आहे, ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येण्यासाठी परत एकदा सांगतो. अजय बोकील यांनी दिलेली माहिती अशी आहे की मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी ताजं पत्र मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांना लिहिलंय आणि त्यात असं म्हटलेलं आहे की उद्याच्या उद्या, अर्थात आज सोमवार, उद्या मंगळवारी कमलनाथ यांनी विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करावं. जर तसं करण्यात ते अपयशी ठरले तर कमलनाथ सरकारकडे बहुमत नाही असं समजलं जाईल. यावर पहिली प्रतिक्रिया नीला लिमये. मला असं वाटतं की जे काही न्यायालयामध्ये ठरेल त्यानुसार काँग्रेस पक्ष याला बांधील आहे. आता राज्यपालांचे अधिकार, न्यायालयाचे अधिकार आणि अर्ज करणाऱ्याचे अधिकार ही फ्लोअर टेस्ट व्हावी म्हणून ह्याच्यातला जो काही अग्रक्रम ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष त्याला बांधून राहील. अर्थात म्हणजे राज्यपालांनी दिलेले आदेश विद्यमान स्थितीत आपण पाळणार नाही, काँग्रेस पक्ष पाळणार. मी असं म्हटलं कोणाला कोणते अधिकार आहेत याची जे काही कायदेशीर तज्ञ असतील त्यांच्यानुसार जो निर्णय होईल तो करायला काँग्रेस पक्ष बांधून राहील. बर, काँग्रेस पक्ष बांधील राहील. जे काही कायदेशीर असेल ते करण्यासाठी विश्वास पाठक, राज्यपालांनी दुसऱ्यांदा बहुमत चाचणीसाठी कालमर्यादा घातलेला आदेश देऊनही काँग्रेस पक्षाची भूमिका सुस्पष्ट दिसत नाहीये. कायद्याच्या रचनेत जे काही आहे ते पाळलं जाईल म्हणतात. म्हणजे नक्की काय पाळलं जाईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं आता काँग्रेस देखील कायदेशीर सल्ला घेईल आणि आपली जी काही चितू होणार आहे ती वाचवण्याचा प्रयत्न करेल. ही केस एक्झॅक्टली कर्नाटकासारखी झालेली आहे. कर्नाटकाच्या देखील स्पीकरनी आपला वेळ घेऊन त्याला चालढकल करत होता. मात्र रात्री 12च्या त्यांना शेवटी ते शपथ किंवा फ्लोअर ऑफ द हाऊसवर ते टेस्ट घ्यावी लागली. आता या स्पीकरला देखील फक्त तेवढंच आता ऑप्शन आहे, ते जास्तीत जास्त रात्री 12 वाजेपर्यंत ते वेळ काढूपडा करू शकतात, त्याच्यावर ते करू शकणार नाही. आणि याच बाबतीत उद्या सुप्रीम कोर्ट देखील शिक्कामोर्तब करेल. आणि शेवटी सुप्रीम कोर्ट काय आपला निर्णय देत नाही. सुप्रीम कोर्ट हेच बघेल की कायद्यात काय लिहिलं आहे, कोणाकोणाचे काय काय अधिकार आहेत. तर गव्हर्नरचे जे अधिकार आहे, गव्हर्नरचे अधिकार हेच आहे की राज्यामध्ये कुठे कॉन्स्टिट्युशनल इश्यूज निर्माण झाले आहेत का, सरकार बरोबर आहे की नाही, मेजॉरिटी आहे की नाही, हे बघणं त्यांचं काम आहे. आणि जो स्पीकर असतो तो फक्त फ्लोअर ऑफ द हाऊसवर टेस्ट घेणं त्याला अपेक्षित असतं. मला असं वाटतं की स्पीकर आता परत तो आदेश आवरेल आणि आवरला तरी उद्या सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्ट हाच आदेश देईल की राज्यपाल जे म्हणतात तसं तुम्ही करा.
ठीक आहे, एक छोटी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतोय मध्य प्रदेशातल्या राजकारणाच्या संदर्भातल्या अनेक नव्या घडामोडींसह आणि नव्या विश्लेषणासह ब्रेक नंतर. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. मध्य प्रदेशामध्ये अत्यंत वेगवान स्वरूपात आणि अत्यंत नाट्यमय घडामोडी घडतायत, त्याचंच विश्लेषण आपण करतोय. ब्रेकच्या आधी एक मोठी बातमी या चर्चेमध्ये समोर आली, ती अशी की मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून उद्याच्या उद्या अर्थात मंगळवारी बहुमत चाचणीला सामोरं जा असा आदेश दिला आहे. राज्यात जर ही बहुमत चाचणी उद्या विधानसभेत झाली नाही तर मध्य प्रदेशच्या विद्यमान सरकारकडे बहुमत नाही असं समजलं जाईल, हेही सांगायला राज्यपाल लालजी टंडन विसरलेले नाहीत. आता या चर्चेच्या अनुषंगानं आपण गुणरत्न सदावर्ते या कायदेतज्ञांना चर्चेत सहभागी करून घेतोय. गुणरत्न सदावर्ते, आपण या चर्चेत आत्ताच्या भागात आला आहात, पण हा तपशील तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी आमची इच्छा होती. आत्ताच्या घडीला राज्यपालांनी दुसऱ्यांदा सरकारला सांगितलंय. पहिल्यांदा त्यांनी दिलेले आदेश विधानसभा अध्यक्षांनी धुडकावून लावले. आत्ताच्या घडीला विधानसभा अध्यक्षांचं हे वर्तन चिंतेचं तर आहेच, पण त्याचबरोबर उद्या विधानसभा अध्यक्ष पुन्हा एकदा हे आदेश धुडकावून लावण्याच्या स्थितीत असतील का? गुणरत्न सदावर्ते. राजकीय पक्षांचं भारतातल्या असं झालेलं आहे की म्हणजे राज्यपाल हे पद सिंहस्थ पद आहे, सर्वश्रेष्ठ राज्याकरिताचं पद आहे. हा विसर पडलेला आहे. संविधानिक दृष्ट्या सिंहस्थ पद बनत आहे जबाबदारीनं मी, आणि त्यामुळं राज्यपाल हे एखाद्या राजकीय पक्षाचे नसतात आणि सोयीनुसार कधी विविध वेगवेगळ्या म्हणजे राज्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांना तसे एकमेकावर आरोप करून राज्यपालांवर आपली जी कुरघोडी करायची असते ते करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. ह्या प्रकरणात सुद्धा मला तुम्हाला तुमच्या म्हणजे प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की म्हणजे आज जी परिस्थिती मध्य प्रदेशामध्ये आहे भारतातल्या, ते राज्यपालांनी घेतलेला हा सकारात्मक निर्णय नाही तर संविधानिक निर्णय आहे. ते संविधानिक निर्णय ह्याच्यासाठी म्हणतो की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जर अशा प्रकरणामध्ये सिमिलर मॅटरमध्ये जर तुम्ही 24 तासामध्ये फ्लोर टेस्ट घ्या असं सांगितलेलं असेल आणि सांगितलेलं आहे, तेव्हा भारतीय संविधानाच्या आर्टिकल 141 आणि भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली म्हणजे मध्य प्रदेशच्या राज्यपालांनाही ते बंधनकारक आहे आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही बंधनकारक आहे. हे असं न करणं, राजकीय पक्ष कोणताही असो, हे भारतीय संविधानासोबत फ्रॉड करणं आहे, लोकतंत्रासोबत फ्रॉड करणं आहे. मध्ये हस्तक्षेप करून एक प्रश्न विचारतो. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की राज्यपालांच्या भूमिकेविषयी आपण बोललात, पण याच राज्यपालांचे आदेश विधानसभा अध्यक्ष पाळत नाहीयेत असं एका प्रकरणात आजच्या दिवशी मध्य प्रदेशात दिसलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या वर्तनाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय म्हणू शकतं? विधानसभा अध्यक्षांच्या वर्तनासंदर्भामध्ये आता हे दस्तूर स्पष्ट संविधानिक दृष्ट्या झालेला आहे की ज्यावेळेस फ्लोर टेस्टिंगचा संबंध असतो, ज्यावेळेस म्हणजे जर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे संख्याबळ नसेल अशा प्रसंगामध्ये केवळ सभापतींना कोणताही अधिकार शिल्लक राहत नाही. राज्यपाल जे म्हणतात तेच त्यांना ऐकावं लागतं. राज्यपाल सर्वंकष आहेत, सिंहस्थ आहेत. त्यामुळं आज जे काही सभापती किंवा विद्यमान मुख्यमंत्री जे त्यांनी चालवलेलं आहे हे गच्चा संविधान विरोधी राजकारण चालवलेलं आहे, जनहित विरोधी हे सगळ्या बाबी आहेत. संविधानिक दृष्ट्या हे अत्यंत म्हणजे क्लेशकारक आहे, घाणेरडं वर्तन आहे. ठीक आहे, गुणरत्न सदावर्ते, आपली भूमिका नीला लिमयेंपर्यंत न्यायला हवी. नीला लिमये, आता कायदेतज्ञांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया द्याल. काँग्रेसच्या राजकारणाच्या पद्धती संदर्भात चिंता व्यक्त होतीये. मला असं वाटतं सदावर्ते जी कायदेतज्ञ आहेत, आपण त्यांची ओळख करून दिली आहे. कायद्यात काय सिद्ध करायचं काय नाही करायचं याचे अनेक डावपेच अनेक गोष्टी असतात. मी काय कायदेतज्ञ नाहीये. फक्त मी मगाशी जे म्हटलं ते परत एकदा सांगते, कायद्यानुसार जे काही असेल
त्यांनी आता खूप मोठे शब्द वापरले, हे संविधान विरोधी आहे, घाणेरडं आहे वगैरे. त्यांना मी एक प्रश्न फक्त विचारू शकते, जेव्हा महाराष्ट्रामध्ये राज्यपाल पहाटे 5 वाजता 50 लोकांमध्ये मागच्या वेळी जी शपथविधी झाला पहाटे तो आपण पाहिला, असं देऊ शकतो, हे घाणेरडं नाहीये का? हे संविधानिक नाही का? त्यांनीच सांगावं तज्ञ म्हणून. पण काँग्रेस पक्षाची भूमिका एक मात्र निश्चित आहे. राजकीय उत्तर मला देता येणार नाही. नाही द्या ना, नाही ते द्या. तुम्ही कायदेतज्ञाकडून राजकीय उत्तर का मागता आहात? नाही संविधानात बसतं काय सांगावं. संविधान विरोधी कोणीच स्वीकारलं नाहीये शब्द वापरले. राज्यपाल महाराष्ट्रात जे वागले त्याच्यावर भरभरून टीका झालेली आहे मॅडम. नाही मी फक्त इतकंच विचारते, त्यांना पण तो फ्रॉड वाटतो का मला माहित नाही कायदे तज्ञ म्हणून. मी फक्त इतकंच विचारते की सांगते की काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, कायद्यानुसार जे काही असेल, जे ठरेल त्याला काँग्रेस पक्ष बांधील राहील. ठीक आहे. आता तुम्ही उत्तर देत असतानाच गुणरत्न सदावर्तेंनी फ्रॉड आहे असा शब्द वापरला, तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. या चर्चेत अडकायचं नाहीये म्हणून मी तुम्हाला वेगळा प्रश्न नीलाताई विचारतोय. कृपया प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न असा आहे की विधानसभा अध्यक्षांकडे 22 आमदारांचे राजीनामे जातात, ते त्यातले 6च राजीनामे स्वीकारतात, उरलेले राजीनामे स्वीकारत नाहीत. 16 राजीनामे आपल्या टेबलावर तसेच ठेवतात. असं विधानसभा अध्यक्ष का वागतात? तुम्ही म्हणालात ना की याच्यात राजकीय मुद्दे काय आहेत. मी काँग्रेसची प्रवक्ता आहे. आता ते का वागतात आणि ते कायद्यात बसतं का, या सगळी उत्तरं मी देऊ शकत नाही. आता जसं ते कायदेतज्ञ असं म्हणाले सदावर्तेजी, त्याप्रमाणे हे कायद्यात बसत असेल म्हणून त्यांनी तसं केलं असेल. मी याच्याबद्दल उत्तर हा तुमचा दावा आपण कायद्याच्या कसोटीवर तपासून पाहूया. मला गुणरत्न सदावर्तेंना विचारू देत. गुणरत्न सदावर्ते, 22 आमदारांचे राजीनामे आल्यानंतर त्यातले किती स्वीकारायचे किती नाही स्वीकारायचे याचा सर्वस्वी अधिकार हा विवेकावर अवलंबून आहे आणि तो विधानसभा अध्यक्षांकडे अधोरेखित केलेला आहे. हे बरोबर आहे आणि आत्ता मध्य प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांचं वर्तनही योग्य आहे का? मला राजकीय उत्तर द्यायचं नाही, पण संविधानिक उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे त्याचं भांडवल करून घेऊन एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी लक्षात घ्यावं. आमदार हा पब्लिक सर्वंट आहे आता, आणि आमदार हा पब्लिक सर्वंट आहे हे डेफिनेशन सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलेली आहे. त्याच्यामुळे कॉन्शियसला धरून, शपथेला धरून जर विविध कारणांनी जर समजा राजीनामा दिलेला असेल तर त्या राजीनाम्याला थांबवण्याचा काहीच अधिकार सभापती महोदयांना म्हणजे प्राप्त नाहीत. जोपर्यंत जर एखाद्या प्रकरणात सभापतींनी कारवाई केलेली असेल किंवा नोटीस दिलेली असेल तर त्याच्या विरुद्ध त्यांना अधिकार आहे की आपलं मत मांडण्याचा. परंतु जेव्हा मी व्हॉलंटरीली सांगतो की मला आता राजीनामा द्यायचा आहे, त्यावेळेस त्यांच्याकडे कोणताही अधिकार राहत नाही. त्यांनी ते राजीनामा उचलून त्याच्यावर कारवाई करणे किंवा वित्त मार्गाने त्या राजीनाम्याला मंजुरी देणे एवढंच शिल्लक राहते. अजय बोकील, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय. मला आत्ताच्या या संपूर्ण स्थितीत प्रकरणामध्ये तुमच्याकडून हा खुलासा हवा आहे की विधानसभा अध्यक्षांच्याकडून ठराविक जणांचे राजीनामे स्वीकारायचे आणि ठराविक जणांचे नाही स्वीकारायचे, याच्यातून काही घडवून आणायचं आहे असं वाटतं का? नाही, त्याच्यामध्ये हेच आहे की जो आधार त्यांनी 6 राजीनामे स्वीकार करण्याकरता घेतला की ते लोक आधी त्यांनी स्पीकर म्हणाले की प्रत्यक्ष जोपर्यंत स्वतः उपस्थित राहत नाही तोपर्यंत राजीनामे स्वीकार केले जाणार नाही. पण नंतर त्यांनी जे एक प्रकारे वर्चुअल राजीनामे पाठवले गेले आपण ते त्यांनी स्वीकार केले. पण आता बाकीचा त्यांनी म्हटलं की यांचा मी सध्या विचार करतोय, म्हणजे ते हेच म्हणतात की याचा विचार केला जातोय स्वीकार करायचे की नाही करायचे, तर अंडर कन्सिडरेशनच आहेत त्या सध्या. आता ते केव्हा करतील हे कोणालाच माहिती नाहीये की करतील की नाही. पण एक मोठा एक ज्यात सध्याच्या राज्यपालांनी पत्र लिहिलं याच्यावर तुम्हाला एक मूळ हा दिसतोय, हा म्हणजे आतल्या गोटात चर्चा पण आहे की सरकारची इच्छा ही आहे की राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं. म्हणजे त्याला हिंदीत म्हणाल तर राजनीतिक शहादत एक प्रकारे करण्याचा असा. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय, विक्टिम कार्ड प्ले करणे, याला इंग्लिशमध्ये हा शब्द आहे, मराठीमध्ये पीडित असल्याची भूमिका निभावणे असं म्हणतात.
विश्वास पाठक आपल्या बरोबर आहेत. विश्वासराव, तुम्ही आम्हाला बरखास्त करा, आम्ही काही जागचे हटत नाही, अशा स्वरूपाची भूमिका जर मध्य प्रदेशात घेतली तर केंद्र हस्तक्षेप करेल? बघा, आता कोण कशी भूमिका घेतो त्या भूमिकेनंतर कॉन्स्टिट्यूशन विल प्ले ॲट इट्स ओन. आता राज्यपाल याच्यावर नजर ठेवून आहे आणि राज्यपालांना जर असं वाटलं की नाही सर इथे कुठेतरी डिस्टेबिलिटी निर्माण झालेली, नवीन सरकार येत नाहीये, तर ते नक्कीच राष्ट्रपती राजवट हे लागू करा म्हणू शकतात. कारण शेवटी काय की इथे कुरघोडी करून तुम्ही आम्हाला काढा किंवा तुम्ही असं दाखवा, आम्ही लोकांच्या नजरेमध्ये असं करू, असं म्हणण्यापेक्षा की संविधानिक पदावरच्या व्यक्तीला आपले आपले निर्णय ते घ्यावे लागतात. मला असं वाटतं अशी तशी परिस्थिती येणार नाही. उद्या फ्लोअर टेस्ट होऊन जाईल, सुप्रीम कोर्ट देखील याच्यावर शिक्कामोर्तब करेल. कारण काय की इथे स्पीकर कुठे फसले, जसं आता आपल्या कायदेतज्ञांनी सांगितलं, स्पीकरने एक तर 22 लोकांचे राजीनामे रिजेक्ट करायचे असते किंवा एक्सेप्ट करायचे असते. त्यांनी अर्धवट ती भूमिका घेतल्यामुळे ते अडकलेले आहे. त्यामुळे हे 22 जेवढे आमदार आहेत दे आर डीम्ड टू हॅव बीन रिझाइंड असंच ते धरलं जाईल आणि त्यामुळे हे सरकार अल्पमतात आलेलं आहे आणि फ्लोअर टेस्टचे लवकरात करणं म्हणणं हा राज्यपालांचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं की उद्या संध्याकाळपर्यंत हा सगळा विषय संपलेला असेल. या संदर्भात नीला लिमयेंच्याकडे एका प्रश्नाच्या निमित्तानं आपण जातोय. नीला लिमये, विधानसभा अध्यक्षांच्या वर्तनावर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. आताचा प्रश्न हा विधानसभा अध्यक्षांनी प्रक्रियेला अर्धवट पूर्ण करण्यावर आहे. आता तरी मान्य कराल की विधानसभा अध्यक्षांची भूमिका ही पक्षीय वाटू लागलेली आहे? आता पाठकजी म्हणाले त्याबद्दल बघा प्रसादजी, आमचं दोघांचं एक मत आहे. कोणत्या गोष्टीबद्दल? की न्यायालयात जे काही ठरेल ते उद्या आपल्याला स्पष्ट होईल आणि त्यानुसार आपण पुढे पावलं टाकू. मला असं वाटतं, पाठकांना काय वाटतं माहित नाही, पण मला असं वाटतं की यावर नक्कीच आमचं एकमत आहे. आता अध्यक्षांनी अर्धे राजीनामे मान्य करणे आणि अर्धे न करणे ही जी काही बाब आहे, मी मगाशी सदावर्तेजी म्हणाले ते असं म्हणाले की दोन्ही राज्यपाल जे वागले हे फ्रॉड आहे. त्यांनी इकडच्या महाराष्ट्राच्या उदाहरणामध्ये पण म्हटलं. कारण शेवटी असं असतं, प्रत्येकाचं काहीतरी राजकीय व्यक्तित्व असतं, त्याचा एक वागायची, निर्णय देण्याची पद्धती असते. थोडक्यात काय तुम्ही इतक्या महत्वाच्या पदावर बसल्यानंतर सुद्धा तुम्ही, याचा अर्थ मी वैयक्तिकरित्या आपल्याला म्हणत नाहीये, एकूणच राजकीय व्यक्तिमत्वांना म्हणतो आणि माइंडकरांनी त्यावर बोलावं अशी विनंती करतो. माइंडकर, राजकीय व्यक्ती कुठेही गेली तरी ती राजकीय भूमिकेतून बाजूला होताना दिसत नाही. मग पद हे कितीही अराजकीय का असेना, राजकीय व्यक्ती कुठल्याही याच्यातनं अशी बाहेर निघणं शक्य नाही. जसे राजकीय विश्लेषक सुद्धा, जसं आता म्हणण्यात आलं की राजकीय विश्लेषक सुद्धा त्याच्यातनं बाहेर पडत आहेत की नाही, हेही आता म्हणण्यात आलं, त्याच्यावर काही कॉमेंट्सही झाल्या. पण एक वस्तुस्थिती आहे की आपली जी काही राजकीय विचारधारा आहे ती जपण्याचा सगळे प्रयत्न करतात. प्रश्न असा आहे, कायदा कशासाठी असतो? कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी असतो, मान्य. याच्या पुढचं जे मी बोलणार आहे ते जरा काळजीपूर्वक ऐका, त्याचे परिणाम. कायदा हा पळवाटा शोधण्यासाठी असतो आणि जर पळवाटाच शोधायच्या असतील तर अँटी डिफेक्शन लॉ एक अतिशय चांगला कायदा, त्याला पुन्हा एक चांगलं स्वरूप दिल्यानंतर रेसिग्नेशनची पळवाट ज्यांनी शोधून काढून डिस्टॅबिलिटी आणलेली आहे, आम्ही त्या मुद्द्याला संपूर्णपणे इग्नोर करतोय. आम्ही कर्नाटकामध्ये गव्हर्नरनी 15 दिवस मुदत दिली, ही इग्नोर करतो. एक वस्तुस्थिती मी मान्य करतो, उद्या मी जरी माझ्या नोकरीचा किंवा कोणीही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला तर जास्तीत जास्त आपले जे कोणी बॉस असतील आपल्याला व्यक्तिशः बोलावतात, हा राजीनामा नक्की तू दिलेला आहेस, होय, ऍक्सेप्ट. या पलीकडे आपल्याला काहीही कोणालाही रिजेक्ट करण्याचा अधिकार नसतो. होय, 22 जणांना बोलवून तुम्ही स्वीकारा. माझा मुद्दा तोच आहे, या 22 जणांना किंवा आतापर्यंत 2008 पासून 2020 पर्यंत 50 जणांना भाजपनी राजीनामा देण्यास भाग पाडलं, हा माझा मीडियातनं होणारा आरोप आहे. त्याचं उत्तर हे विश्लेषक मिळून मी देतोय, पण प्रवक्ते नाही देऊ शकत होते. उत्तर विश्वास पाठक घेऊयात. विश्वास पाठक, राजकीय परिस्थिती बदलण्याच्यासाठी राजीनाम्याच्या संस्कृतीचा उदय भाजपाकडून झालाय का? तेच म्हणतो की हा पूर्ण 1947चा पूर्ण इतिहास काढायला हवा. आता मला त्याच्यात जायचं नाहीये. मला सांगा, तर राधाकृष्ण विखे पाटील इलेक्शनच्या आधी राजीनाम्यातून आमच्याकडे आले,
त्यातलं काय आमचं सरकार बनणार होतं? सरकार तर आमचं ऑलरेडी होतं. अहो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाची विचारधारा पटत नाही किंवा जेव्हा त्यांचं नेतृत्व दिशाहीन वाटतं, आज काँग्रेसची अवस्था कशी झालेली आहे, दिशाहीन नेतृत्व अध्यक्ष कोण आहे त्यांना माहित नाही आणि सगळे कार्यकर्ते आता सैरावर पळालेले आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यांना मोदींच्या नेतृत्वामध्ये कुठे काहीतरी आश्वासकता दिसत असेल, त्यांना ते नेतृत्व खुणावत असेल, तर तुम्ही त्याला कसं काय डावलता? राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या नेतृत्वाचा विषय आल्यामुळे नीलाताईंना मोठं करावं लागतंय मला. आज आम्ही जरी विश्वासराव. ते आजही आमच्याकडे आहे. विश्वासराव, काँग्रेसच्या नेतृत्वावरच आता आपण थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. नीलाताई, आपल्याला नाही असं वाटत मध्य प्रदेशातलं सगळं प्रकरण हे काँग्रेस नेतृत्वाच्या सुस्त वागण्यामुळे जन्माला आलं आहे? मला असं वाटतं की काँग्रेसमधले जे नेतृत्व तयार झाले आतापर्यंत, जितके अध्यक्ष झाले, 60च्या वर अध्यक्ष झाले आतापर्यंत, आणि सारखं पाठक जे 47चा उल्लेख करतात, मला असं वाटतं, मी त्यात जात नाही, फक्त एवढंच सांगते की 60 अध्यक्ष झाले. हा एक परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यातला जास्तीत जास्त काय आहे, मॅडम सोनियाजींना त्याच्यामध्ये राहावं लागलं. कारण मध्ये बाबरी मस्जिद पडली, मध्ये ज्याला मी उजवी विचारसरणी म्हणून माझ्या विचारसरणीनुसार ती उदयाला आली. देशाचा मूलभूत जो धागा आहे, नीलाजी, आपणही इतकं मागे नको जायला. आपण आता जे चाललंय ना त्यावर बोलूया. हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी माइंडकरजी बोलले ना प्रसादजी, ते मला महत्वाचं वाटतं की अनेक निर्णय हे आतापर्यंत आपल्या देशात जे घेतले गेले ते ज्याला कॉन्सेन्सस म्हणतात, परस्परांशी विचार विनिमय करून निर्णय घेणे, विरोधी पक्षात असताना सुद्धा विरोधी पक्षाच्या माणसाला इथला विषय हा काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी अत्यंत वेगवानपणे पक्षाला सांभाळण्याच्यासाठी करायच्या अपेक्षित हालचालींबाबत आहे. नाही, मला असं वाटतं काँग्रेस निश्चितपणे या रीतीने पावलं उचलते आहे. काँग्रेसमध्ये अनेक प्रमुख नेते आहेत, ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि ते करत आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कपिल सिब्बल जे आहे ते सगळे त्याच्यात लक्ष घालतायत. मी फक्त इतकंच म्हणेन की भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून किंवा पुढे आल्यानंतर जे एक एकजिनसी थ्रेड होता, कॉन्सेन्ससनी जाण्याचं जे राजकारण होतं ते मागे पडलंय. तो कॉन्सेन्ससनी जाण्याचा, एकमतांनी सार्वमतांनी जाण्याचा, राजकारण करण्याचा आजवरचा परिपाठ चुकला, बदलला वगैरे ही चर्चा आता इथे नव्हती लागू. आपण काँग्रेस पक्षाच्या राजकीय वागण्याबद्दल बोलत होतो. अजय बोकील यांना मला त्याच निमित्तानं विचारायचंय. अजय बोकील, काँग्रेसचे प्रवक्ते दावा करतायत की त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाचं नेतृत्व मध्य प्रदेशात जे वागतं आहे ते बरोबर आहे आणि ते परिस्थितीनुरूप बदल सुद्धा करून निर्णय घेत आहे. तुम्हाला इतक्या पटापट मध्य प्रदेशात परिस्थिती बदलताना काँग्रेसच्याकडून दिसली का? काँग्रेसचं तर डिफेंड करणारच त्यामध्ये, कारण त्यांचं सरकार आणि त्यांचं सरकार जात आहे त्यांना दिसतंय. तुम्हाला एक महत्वाची बातमी नाही घ्यायची माहिती की बीजेपी उद्या ही प्रोटेस्ट होईल याची शक्यता कमी आहे. कारण बीजेपी आपल्या सगळ्या आमदारांना परत घेऊन चाललेली आहे गुरगावला, मानेसरला. याचा अर्थ हे जे आमदार आहे काल रात्री इथे भोपाळला परत आलेले होते, आता पुन्हा यांना मानेसरला घेऊन चालले. याचा अर्थ हा आहे की उद्याही प्रोटेस्ट होण्याची शक्यता नाही. जरी राज्यपालांनी हा आदेश दिला असला मुख्यमंत्र्यांना उद्या प्रोटेस्ट करा, याचा अर्थ आहे की एकूण परिस्थिती कदाचित हे सरकार, कमलनाथ सरकारला बरखास्त करण्याकरता पुढे आता ही वाटचाल सुरू झाली असं वाटतंय मला. अच्छा, तुमच्या लेखी ही मध्य प्रदेशातली परिस्थिती ही कमलनाथ सरकार बरखास्तीकडेच एक एक पाऊल टाकताना दिसते. पण त्याआधी मी आणखीन एक प्रश्न मग अजयजी आपल्याला विचारेन. जर उद्याही म्हणजे मंगळवारी सुद्धा कमलनाथ सरकार बहुमत चाचणीला सामोरं गेलं नाही तर मध्य प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल करू शकतील का? हो, मला तरी असंच वाटतंय. कारण ज्याप्रमाणे हे स्टेप बाय स्टेप पुढे वाढतात हे लोक, आणि आज दिल्लीमध्ये भाजप प्रवक्त्यांची बैठक झालेली आहे आणि त्यांनी सुद्धा बैठकीनंतर हाच आरोप लावलेला आहे की कमलनाथ सरकार जे आहे ते संवैधानिक जी प्रक्रिया याला डावलते आणि त्यांचं बहुमतात राहिलेलं नाहीये, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाहीये. याचा अर्थ आहे बीजेपी आतून स्ट्रॅटेजी बीजेपीची बनतीये की जर यांनी प्रोटेस्ट नाही केला तर अल्टिमेटली यांना बरखास्त करावं. आणि कमलनाथ सरकार आणि काँग्रेसची पण स्ट्रॅटेजी हीच दिसतीये की आम्ही स्वतःहून राजीनामा देणार नाही किंवा फ्लोरवरती राहणार नाही. यामध्ये हस्तक्षेप एकाच वेगळ्या मुद्द्याच्यासाठी करतो आणि तो विश्वास पाठक यांच्याकडून अपेक्षित करतो. विश्वास पाठक, मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बहुमताच्या माध्यमातून येत नसेल
तर ते लादण्याच्या ऐवजी ज्या नियत प्रक्रिया कायदेशीर आहेत त्यानुसार लागेल तितका वेळ होऊ द्यावा, लागू द्यावा आणि होईल तेव्हा सरकार स्थापन करावं. या प्रक्रियेला भाजप निवडतोय का आणि त्याच्या मागे शिवराज सिंग चौहान यांची महत्वाकांक्षा आड येण्याचं कारण आहे का? नाही, तसं अजिबात असते. हे उत्तर द्यायच्या आधी मी तुम्हाला एकच सांगतो की गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तरी तिथले आमदार भारतीय जनता पक्षामध्ये काय येतात आहे हा मूळ मुद्दा आहे. आणि आम्हाला आड मार्गाने सत्ता वगैरे मिळवायची नाही, अन्यथा या गोष्टी एक वर्ष आधी झाल्या असत्या. 6 वर्षापासून कमलनाथांचं सरकार तिथे आहे आणि त्यांच्याच काँग्रेसच्या आमदारांना, मंत्र्यांना जेव्हा असं लक्षात आलं की एक तर आपण एका म्हणजे क्रिमिनल कल्प्रिट अशा माणसाला आपण मुख्यमंत्री बनवलेला आहे, भ्रष्टाचाराचं तिथे जननी चालू आहे, कामं अजिबात होत नाही म्हणून ते लोक आमच्याकडे येत आहे. आता अशा परिस्थितीमध्ये एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून तिथे ताबडतोब स्टेबिलिटी येणं आवश्यक आहे. अल्पमतातलं सरकार तिथे राहू शकत नाहीये. या दृष्टीनेच आम्ही डिमांड करत आहे. तर शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री होणं ही एक कोलॅटरल त्याच्यातला ऍडव्हान्टेज आहे, पण त्याच्यासाठी सगळं आम्ही करतो असं म्हणणं चुकीचं आहे. विश्वास पाठक यांच्याकडून आपल्याला एक उत्तर मिळालं. मला या निमित्तानं जयंत माइंडकरांना प्रश्न विचारायचा आहे. जयंत माइंडकर, आत्ताच्या घडीला जे काही न्यायोचित मार्गाने होईल ते होऊ द्यावं आणि त्याच निमित्तानं लागेल तितका वेळ घ्यावा असं भारतीय जनता पार्टीला वाटू शकतं का? आणि तसं वाटू शकणं म्हणजे आपली प्रतिमा अधिक मलिन होण्यापासून किंवा मलिन होण्यापासून वाचण्यासाठीची ती प्रक्रिया असू शकते का? हे तुमचा जो प्रतिमा मलिन वगैरे जो शब्द आहे त्याला धरूनच सांगतो. इथे प्रकार कसा झालाय माहितीये का? इथे काँग्रेसला माहिती आहे की आपण डुबणार आहोत. डुबताना आम्ही फ्लोअर मध्ये नाही पडलो हे दाखवण्याकरता त्यात शेवटपर्यंत प्रयत्न करतील, जसं वकिलांनी सांगितलं, आणि शेवटी आम्हाला बरखास्त केलं गेलं. बघा, भाजपने बरखास्त केलं. हा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न ते करतील आणि ते राजकारण ते करू शकतात. तोच प्रयत्न आम्ही नाही त्यातले, आम्ही कडी लावलेली आहे आतून आणि आम्ही आज सगळं करून घेतलेलं आहे. या 22 आमदारांना हे बाहेर येऊ न देता भाजप आपली प्रतिमा किती चांगली आहे हे सांगण्याचा प्रयत्न हा करत आहे. वेळेची मर्यादा आहे. मला माइंडकर एक पटकन पुढचं उत्तर याच मुद्द्याच्या संदर्भातलं गुणरत्न सदावर्तेंकडून हवंय. सदावर्तेजी, जर समजा उद्याही मंगळवारी सुद्धा बहुमत चाचणी मध्य प्रदेशात झाली नाही तर राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली, जर त्यांनी केली तर अंदाजे मध्य प्रदेशात किती दिवस अस्थिरतेचं राजकारण चालेल? आता ज्या वेळेस फ्लोर टेस्ट घेणार नाहीत म्हणजेच त्यांच्यासोबत जे लागणारं मत आहे ते नाहीये आणि अशा प्रसंगामध्ये म्हणजे मुख्यमंत्री म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून किंवा जे काही म्हणून राहायची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अत्यंत म्हणजे क्लिष्ट आहे. त्यामुळं राज्यपालांना लगेचच म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे ते सांगावं लागेल की यांच्याकडे बहुमत नाही आणि मला असं वाटतंय सर्वोच्च न्यायालय सुद्धा ऐकणार आहे. याच्यात फार जास्त वेळ जाणार नाही, परंतु जर काही वेळ गेला आठवडाभर तर मला असं वाटतंय की राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रासारखी काही काळासाठी लागेल आणि त्यानंतर फ्लोर टेस्ट होईल. पण ह्याच्यामधून एक मात्र परत एक स्वच्छ होईल की संविधानासोबत द्रोहच नुसता केला नाही विद्यमान मुख्यमंत्र्यांनी, तर गुन्हेगारी सुद्धा संविधानाच्या संबंधामध्ये केलेली आहे. हे देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. कारण का स्वच्छ राजकारण सत्तेच्या आधारे मर्यादा असल्यानं मी आपल्याला थांबवतोय. धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच, पण जाता जाता एक महत्वाची गोष्ट की मध्य प्रदेशची आणि तिथल्या सरकारची वाटचाल ही अनिश्चिततेकडे चालू आहे. मध्य प्रदेशात भविष्यात राष्ट्रपती राजवट लागलेली आपल्याला दिसू शकते, पण एक गोष्ट त्यानिमित्तानं अधोरेखित होईलच की कायदा हा प्रत्येकाला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचा असतो. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.